नमस्कार, मी रुपाली. रुपाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण झणझणीत असं काळ्या मसाल्याच्या वाटणामध्ये बनवलेलं मस्त बोकडाचं मटण पाहणार आहोत. हा रस्सा खाण्यासाठी खूपच टेस्टी लागतो. असं काळ्या वाटणातील मटण स्पेशली नगर भागामध्ये खूप जास्त बनवलं जातं आणि खूप टेस्टी असतं. चला रेसिपीला पटकन सुरुवात करू. तर इथे मी पाऊण किलो ताजं फ्रेश असं बोकडाचं मटण घेतलेलं आहे. ते 2 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलंय. त्यामध्ये हळद आणि मीठ गरजेनुसार घालायची आणि मग हातानेच व्यवस्थित मिक्स करून छान असं हे 10 मिनिटासाठी झाकून ठेवू. हळद थोडी जास्तच घाला, म्हणजे मग रश्श्याला दाटसरपणा चांगला येतो. आता मटण शिजण्यासाठी इथे कुकरमध्ये थोडंसं तेल घालून घेतलंय. तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. चांगला तांबूसर रंगावरती परतवून घ्यायचा आहे. आता हळद मीठ लावलेलं मटण सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचे. लक्षात ठेवायचे गॅसची फ्लेम फुल आहे. फुल गॅसवरतीच हे फुल गॅसवरतीच हे मटण चांगलं व्हिडिओमध्ये पाहताय असं मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं मिक्स झालं की झाकण ठेवून त्याच्यावरती थोडंसं पाणी घालायचंय झाकणावरती. लगेचच मटणामध्ये पाणी घालायचं नाही आणि फुल गॅसवरतीच 5 मिनिटभर छान हे शिजवून घ्यायचंय. 5 मिनिटानंतर हे पाणी चांगलं गरम झाले. चिमट्याच्या मदतीने ते खाली उतरून घेतलं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हे मटण मिक्स करून घ्यायचे. थोडीशी कोथिंबीर सुद्धा याच्यामध्ये लगेचच घालायची. चांगलं मिक्स झालं की पुन्हा एकदा ही ताटली पाण्याची याच्यावरतीच ठेवून द्यायची. तर हे पाणी याच्यामध्ये लगेचच ओतायचं नाही. आता 5 मिनिटं झालेली आहेत आणि पुन्हा 5 मिनिटं हे असंच झाकून ठेवलंय. पुन्हा 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता याला चांगलं आंगचं असं पाणी सुटलेलं आहे. असं केल्यानं मटणाला टेस्ट खूप छान येते. जे आपण हळद मीठ लावलेलं असतं ते सगळं या मटणामध्ये मुरलं जातं आणि मस्त असं हे मटण खाण्यासाठी लागतं. गरम झालेलं पाणी आता याच्यामध्ये घालून घ्यायचे. गरजेनुसार अजून थोडं कोमट पाणी आपण याच्यामध्ये ॲड करू. आता याच्यामध्ये खोबऱ्याचा कूट टाकण्यासाठी विसरलं होतं. कच्च्या खोबऱ्याचा कूट थोडासा टाकून घ्यायचा आहे. हा कूट तेलामध्ये मटण परतत असतानाच टाकला तरीसुद्धा चालतो. तर रश्श्याला छान उकळी यायला लागली की लगेचच कुकरचं झाकण बंद करायचे. उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण जर बंद केलं तर जास्त प्रमाणामध्ये तो रस्सा उतू जात नाही. तर कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या देऊन घ्यायच्यात. कमी जास्त शिट्ट्या लागू शकतात. तर 7 ते 8 शिट्ट्या झाल्यानंतर पूर्ण वाफ गेलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मटणसुद्धा किती छान शिजलेलं आहे. मस्त असा हा रस्सासुद्धा दाटसर तयार झालेला आहे आणि मटणसुद्धा मस्त मऊ लुसलुशीत असं हे शिजलेलं आहे. आता आपण याला फोडणी देऊन घेऊ. फोडणी देण्यासाठी इथे मी कांदा गॅसवरतीच भाजून घेतलेला आहे आणि नंतर मग तेलामध्ये तो परतवून घेतला आहे. खोबरंसुद्धा तुकडे करून तेलामध्येच परतवून घ्यायचे चांगले काळसर होईपर्यंत आणि नंतर ते मिश्रण वाटून घ्यायचे. वाटताना आल्याचा 1 इंच तुकडा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. कोथिंबीरसुद्धा तुम्ही गरजेप्रमाणे घालू शकता. पहा हे वाटण अगदी काळसर असं तयार झालेलं आहे. चुलीमध्ये जर कांदा भाजला ना तर त्याची टेस्टसुद्धा खूप छान येते आणि अगदी काळसर असा रस्सा तयार होतो. तर तेलामध्ये चांगलं हे मिश्रण परतवून घ्यायचे. आलं लसणाची पेस्टसुद्धा तुम्ही वापरू शकता, पण ताजं आलं वापरल्याने अजूनच छान सुगंध येतो आणि टेस्टसुद्धा छान लागते. थोडीशी हळद घालून घ्यायची. चांगलं मिश्रण मिक्स झालं की त्याच्यामध्ये मटण मसाल्याची 1 पुडी आणि आपला घरगुती काळा मसाला, इथे मी नगर भागचा घरगुती काळा मसाला वापरत आहे तो, आणि मटण मसाल्याची 1 पुडी असं टाकून चांगलं मिश्रण मिक्स करून परतवून घ्यायचे. थोडंसं तेल सुटायला लागलं की त्याच्यामध्ये हे वाटणाचं जे भांडं होतं ते सुद्धा विसळून घालून घ्यायचे. याच्यामुळे मसाला करपतही नाही आणि तर्रीसुद्धा छान येते. आता हळद मिठाच्या रश्श्यातलं अगदी पळीभर पाणी याच्यामध्ये घालून चांगलं हे मिश्रण कमी गॅसवरती परतवून घ्यायचे. मस्त तर्री यायला लागली की लगेचच याच्यामध्ये उरलेलं सगळं अळणी रस्सा आणि अळणी रश्श्यातले पीस याच्यामध्ये घालून घ्यायचे. थोडीशी कोथिंबीरसुद्धा आपण फोडणीमध्ये घालू शकतो. आवडीनुसार आवडत असेल तर घाला, नाही घातली तरीसुद्धा चालेल. तर मस्त ही गिरवी तयार झाली की लगेचच अळणी रस्सा आणि अळणी रश्श्यातील पीस याच्यामध्ये घालून घ्यायचे. आता हे मिक्स करायचे आणि हे असंच तुम्हाला खायचं असेल तरीसुद्धा खूप छान लागतं. फक्त
एक 5 मिनिटभर कमी गॅसवरती हे उकळून द्यायचं. खूप टेस्टी हे मटण लागतं. नक्की तुम्ही एकदा ट्राय करा. आता याच्यामध्ये मी रस्सा वाढवणार आहे म्हणून फुटाणे तेलामध्ये थोडेसे परतवून घ्यायचे आणि त्याचा मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची. त्याच्यामध्ये पाणी घालून हे असं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय असं पाणी त्याच्यामध्ये घालून, रस्सा जास्त दाटसर आहे असं वाटत असेल तर कोमट केलेलं पाणी वरून तुम्ही घालू शकता. गरजेनुसार या ठिकाणी पाणी घालून घेतले. चवीनुसार मीठ जर कमी असेल तर मीठ सुद्धा थोडं घालून घ्यायचं. चांगला हा रस्सा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि फुल गॅसवरतीच एक उकळी येऊ द्यायची. तर उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि कमी गॅसवरती हे छान असं उकळू द्यायचे. पण लक्षात ठेवा, फुटाणे जास्त वापरू नका. जास्त वापरले तर रस्सा उकळल्यानंतर एकदम दाटसर असा होईल. त्यामुळे जास्त फुटाणे वापरू नका. 5 मिनिटानंतर गॅस बंद केलाय आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. मस्त झणझणीत असा काळ्या मसाल्याच्या वाटणातील रस्सा तयार झालेला आहे. अशा पद्धतीने बनवलेल्या मटणाच्या रश्श्याची टेस्ट आहे ना, खूप अप्रतिम लागते, खूप छान लागते. तर हा रस्सा बाजरीच्या भाकरीसोबत कुस्करून खायला खूपच भारी लागतो. तर ही नगर भागामध्ये बनवलं जाणारं स्पेशल काळ्या मसाल्याच्या वाटणामधील मटण तुम्हाला जर आवडलं असेल तर एकदा नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला कमेंट नक्की करा. पुन्हा भेटू अशाच मस्त अशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.